Dear students, since 2 weeks we are discussing about the comedy of error as well as Angur film adaptation of the comedy of the errors. I have sent the video clips and the stories of the comedy of manners in Hindi as well as I have narrated it in Marathi and as well as in English. We know that for our syllabus, Shakespeare's The Comedy of Error, very beautiful comedy is prescribed for our syllabus. And the remake or the film is made on that the comedy of error, and that is the Angur. You have enjoyed the both the comedy of error as well as the Angur film. आपल्याला माहीत आहे की अंगूर हा एक चित्रपट आहे की जो 1982 साली अतिशय 1982 सालामध्ये आलेला अतिशय गाजलेला प्रभावी असा एक विनोदी चित्रपट आहे. Means Angur is a famous as well as impressive humorous film which came in 1982. आणि त्याचं वर्णन जे आहे, there are many critics who have called it a beautiful, impressive, attractive and humorous film. आणि या चित्रपटामध्ये खरं तर हा चित्रपट एक दिलखुलासपणे हसवणारा चित्रपट आहे. दुःखाची लखेर जी आहे ही कुठं आपल्याला सुरुवात सोडली तर पाहायला मिळत नाहीये. या चित्रपटातल्या कलाकाराविषयी जर पाहायचं म्हटलं तर संजीव कुमार अँड देवन वर्मा यांनी या चित्रपटामध्ये एक प्रकारची धमाल केलेली आहे. खरं तर एकसारखे दिसणारे जुळे आणि त्या जुळ्यांच्या दोन जोड्या आणि त्यामुळं निर्माण होणारी धमाल असेल किंवा त्या धमालातून निर्माण झालेला एक जो गोंधळ आहे ही केवळ कल्पनाच आपल्या चेहऱ्यावरती किंवा ओठावरती हास्य निर्माण करणारी आहे. खरं तर गुलजार सारखा एक प्रतिभावान लेखक आणि कवी आणि त्याच्या लेखणीत एक प्रकारचं काव्य भरलेलं आहे. अगदी गद्यलेखनही काव्याप्रमाणे आहे. आणि ज्यावेळेला आपण हा चित्रपट पाहतो, एन्जॉय करतो, त्यावेळेला हे स्पष्टपणे जाणवतं. खरं तर त्यात दोन कलाकारांनी म्हणजे संजीव कुमार आणि देवन वर्मा या कलाकारांनी विनोदाची जी काही केलेली जी उधळण आहे आणि त्यांचं
एकमेकाशी जुळलेलं जे काही नातं आहे किंवा त्याला आपण एक वेगळ्या शब्दामध्ये रसायन म्हणू, त्यामुळं हा चित्रपट जो आहे तो अतिशय रंगतदार बनले आहे आणि अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपणाला एक हास्य किंवा हास्याचा जो काही फवारा आहे तोच घेऊन आलेला आहे असं वाटतं. ही चित्रपटाची कथा जी आहे, जरी चित्रपट गुलजार यांचा असला तरी सुद्धा ही चित्रपटाची कथा जी आहे ही गुलजार यांची नाही आहे. मी सुरुवातीला सांगितलं की हा चित्रपट जो आहे हा विल्यम शेक्सपियरचं एक गाजलेलं नाटक, सुखांतिका, कॉमेडी म्हणतो आपण, कॉमेडी ऑफ एरर्स, या नाटकावरती आधारलेली आहे. लिसन व्हेरी केअरफुली बिकॉज some objective questions will be asked on the characterization, the plot, the situations, and the themes also, and a relation between the characters. खरं तर हा चित्रपट म्हणजे जुळ्यांची कथा, पण जुळ्यांच्या अनेक कथावरती हिंदी चित्रपट आहेत. गीता आणि सीता म्हणतो आपण, अशा अनेक आहेत. किंवा जगभरामध्ये अशा प्रकारचे अनेक चित्रपट निर्माण केलेले आहेत. परंतु या शेक्सपियरच्या नाटकामध्ये कॉमेडी ऑफ एरर्स की यामध्ये 2 जोड्या आहेत आणि त्याही जुळ्या आहेत. आपल्याला माहीत आहे, आय हॅव नरेटेड द ऑल स्टोरी ऑफ द कॉमेडी ऑफ एरर्स इन द मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश. आपल्याला माहिती आहे की एका जोडीचं नाव आहे हे अँटिफोलस आहे आणि दुसऱ्या जोडीचं नाव आहे ते ड्रोमिओ आहे. नावं ही तीच असल्यामुळं जुळे आहेतच, पण नावं सुद्धा समान आहेत. आणि नावं तीच असल्यामुळं आपल्या मनामध्ये आणखीच गोंधळामध्ये भर पडते. खरं तर शेक्सपियरच्या नाटकावरती आधारलेलं हा जो चित्रपट आहे त्याला आपण अलीकडच्या भाषेमध्ये एक प्रकारचा रिमेक म्हणू. आणि मग ॲडॅप्टेशन हा शब्द जो आहे, रिमेक म्हणतो आपण की एका गोष्टीवरती दुसरी गोष्ट आधारित आहे. ॲडॅप्टेशन हा एक चांगला शब्द किंवा एक संज्ञा किंवा ही एक थिअरी आहे. आपण हा शब्द वापरू, कारण का जनरल टॉपिक साठी सुद्धा ॲडॅप्टेशन हा आहे आणि त्याच्यावरती 10 मार्क्सला ब्रॉड क्वेश्चन आहे आणि 3 शॉर्ट नोट सुद्धा त्यावरती विचारले जाणार आहेत. आता विस्तृतपणे आपण याच्याकडे थोडंसं वळू. या चित्रपटामध्ये किंवा या चित्रपटाचा एक अंतर्गत शोध घेतल्यानंतर आणखी एक गोष्ट आपल्याला समजते किंवा टीकाकारांनी किंवा अभ्यास करणाऱ्यांनी ही गोष्ट आपल्यासमोर मांडलेली आहे की अंगूर हा चित्रपट हा शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावरती आधारित आहे. खरंच, परंतु हा आधार जो आहे हा थेट नाही. हे कसं आहे बघा, अंगूर हा हिंदी भाषेतील एक विनोद चित्रपट आहे. परंतु हा अंगूर चित्रपट जो आहे ना तो भारतीय भाषेतीलच 2 दुने 4 म्हणतो आपण, या नावाच्या एका इंडियन फिल्मवरतीच तो आधारलेला आहे. आणि 2 दुनी 4 जो हा चित्रपट आहे हा एका बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे. म्हणजे बघा मी काय म्हणतोय की आपण जरी हा चित्रपट अंगूर हा चित्रपट
हा कॉमेडी ऑफ एरर्स हे आपण म्हणतो आहे, परंतु हा अंगूर हा चित्रपट एका भारतीय चित्रपट आहे, 2 दुनी 4 याच्यावरती आहे. आणि 2 दुनी 4 जो आहे हा एक बंगाली चित्रपट आहे, त्याचं नाव आहे भ्रांतिविलास. याचा तो रिमेक आहे. आणि सदर बंगाली चित्रपट ईश्वरचंद्र विद्यासागर, बघा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या याच नावाच्या कादंबरीवरती तो चित्रपट आधारित आहे. आणि ती जी कादंबरी आहे ती कादंबरी शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावरती आधारित आहे. म्हणजे अंगूर ह्या चित्रपटाचं जे मूळ जातं ते शेक्सपियरच्या नाटकाकडेच जातं. म्हणजे मूळ नाटक इंग्रजी, यापासून बंगाली कादंबरी लिहिली ती भ्रांतिविलास, तीच पासून त्याच नावाचा चित्रपट, त्यावरून 2 दुनी 4 हा हिंदी चित्रपट तयार झाला. आणि त्याचा रिमेक जो आहे हा अंगूर नावाने निर्माण झालेला आहे, तो आपल्या सिलेबसला लावलेला आहे. म्हणजे इतकी स्थित्यंतरं जी आहेत, इतक्या स्थित्यंतरातून हा चित्रपटची निर्मिती जी आहे ही निर्मिती झालेली आहे. खरं तर शेक्सपियरनं अनेक नाटकं लिहिली आणि अनेक नाटकांनी प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे आणि त्याच्या अनेक नाटकावरती चित्रपट निर्माण झालेले आहेत. आता नाटक आणि चित्रपट ही दोन्ही ही दृकश्राव्य माध्यम असली तरी दोन्हीच्या तंत्रामध्ये एक फरक आहे. नाटक वेगळं आणि चित्रपट वेगळा. काय होतं की चित्रपटामध्ये असलेले स्वातंत्र्य आहे हे नाटकाच्या दिग्दर्शकाला नसतं. म्हणजे की नाटकामधील पात्र, नाटकावरती एखादा चित्रपट तयार झाला असेल तर त्या चित्रपटातील जी पात्र आहेत ती पात्र वेगळी असतात, किंवा एखादं पात्र जास्त असतं किंवा एखादं पात्र कमी असतं, किंवा त्या पात्राची जी नावं आहेत ही नावं देखील बदललेली असतात. आणि मग की त्या जे चेंजेस आहेत त्या चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात की त्याचा आपण एक प्रकारे सेपरेट अभ्यास करणार आहोत. तर थोडंसं या चित्रपटाची मी तुम्हाला मराठीमध्ये कथा सांगणार आहे. नंतर मी आय विल ट्रान्सलेट द समरी ऑफ दिस फिल्म इन इंग्लिश and then we can compare or make comparison between Angur and the Comedy of Errors. म्हणजे या कथानकामध्ये 2 अशोक आणि 2 बहादूर आहेत. दोन्हीही एकसारखे दिसणारे आहेत. आणि कथानक समजून घेताना गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण त्यातल्या एका अशोकला केवळ अशोकच म्हणूया आणि दुसरा जो आहे हा एक दिनाजपूरचा रहिवासी आहे असल्यामुळे त्याला आपण अशोक डी म्हणू. अशोक डी आणि एक अशोक, बरोबर आहे. आता चित्रपटाची बिगिनिंग ऑफ दॅट फिल्म, चित्रपटाची जी काही सुरुवात होते तेव्हा शेक्सपियरची जे काही नाटक आहे द कॉमेडी ऑफ एरर्स, खरं तर की या नाटकाचं किंवा शेक्सपियरचं या चित्रपटामध्ये सुरुवातीलाच एक प्रकारचं ॲक्नॉलेजमेंट किंवा ऋण मान्य केलेलं आहे. आणि मग हा चित्रपट जर तुम्ही पाहिला, मी दाखवले लक्षात 2-3 वेळा हा चित्रपट मी तुम्हाला टेलिग्रामवरती त्याची लिंक पाठवलेली आहेत आणि तुम्ही ती एन्जॉय केली असेल, तुम्ही तो पाहिला असेल. आणि मग आपल्याला हे माहीत आहे की या चित्रपटाची सुरुवात जी आहे, प्रारंभ जो आहे तो हा एका टांग्यात झालेला आहे.
हे लक्षात. म्हणजे टांग्यातून ती सुरुवात आहे. त्या ठिकाणी राजतिलक नावाचा एक मनुष्य किंवा त्याला आपण विक्षिप्त मनुष्य म्हणून आपल्या पत्नीसोबत आनंदी राहत होता आणि आपल्या एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या मुलावरती त्याचं नितांत अत्यंत प्रेम होतं. आणि दोघांचं एकच नाव म्हणजे अशोक होतं. आणि याला राजतिलक याचं स्पष्टीकरण होतं की जर दिसायला दोघे सारखेच असतील तर मग नावे सारखी का नकोत. बघा, दिसायला सारखे आहेत आणि म्हणून त्याची नावं सुद्धा सारखीच पाहिजेत असा त्याचा विचार होता. समजा मोठेपणी ज्यावेळी ते मोठे होतील आणि त्यांच्यात फरक जर पडला, तो आपल्या पत्नीशी बोलतो आहे आणि जेव्हा ते मोठे होतील आणि मोठे झाल्यानंतर तेव्हा त्यांच्यात फरक पडेल, त्यावेळेला आपणाला वाटलं तर आपण त्यांची नावं बदले. एस वी कॅन चेंज देअर नेम्स, किंवा त्यांनी आपली नावं जरूर बदलावीत. आता जीवनाचा आस्वाद घेणारं किंवा जीवनाचा आनंद घेणारं हे एक जोडपं होतं आणि ते एक सहलीसाठी सफर म्हणतो आपण, सहलीसाठी ते निघालेलं होतं. खरं तर पुढचा प्रवास जो आहे टांग्यातून सुरुवात झालेली आहे, परंतु पुढचा प्रवास जो होता त्यांचा बोटीतून होता. आणि खरं तर राजतिलक म्हणजे त्या दोन अशोक जे आहेत त्यांच्या वडिलांना बोटीतून प्रवास करण्याची फार भीती वाटत होती. कशाची भीती वाटत होती त्याला? की बोटीतून प्रवास करण्याची. कारण त्याचं कारण व्हॉट इज रिझन फॉर दॅट, तर त्याला पोहता येत नव्हतं. आणि मग त्याची पत्नी जी आहे ही पत्नी त्याला चेष्टेने म्हणायची किंवा म्हणाली त्यावेळेला की मलाही विमानातून प्रवास करण्याची भीती वाटते, कारण मला पक्षाप्रमाणे उडता येत नाहीये. आणि हा टांग्यातून प्रवास चालू झालेला आहे. आता टांगा एका सराईपाशी थांबलाय, म्हणजे एका ठिकाणी तो थांबला. काही तास विश्रांती घेण्यासाठी ती जोडपं आणि ती दोन मुलं जी आहेत, जुळी मुलं जी आहेत की ज्यांचं नाव अशोक आहे, तिथे थांबले आहेत. तिथे एक रेस्ट हाऊस असतं आणि मग तिथे थांबले असताना त्यांच्या कानावरती एक बातमी पोचते. कुणीतरी त्या ठिकाणी एक मंदिर असेल किंवा रस्ता असेल, त्या रस्त्यावरती एका जुळ्या मुलांना टाकून दिलेलं आहे. दिसायला एकसारखी ही मुलं आहेत आणि ती पाहून लोक हळहळ करतायत, परंतु त्यांची जी काही जात आहे ही कळायला मार्ग नसल्यामुळे, म्हणजे कोणत्या जातीची ती मुलं आहेत आणि म्हणून कोणीच त्यांना न्यायला तयार होत नाही आहे. आणि मग की तो टांगेवाला जो आहे तो त्या राजतिलक नावाच्या व्यक्तीला सांगतो आणि मग राजतिलक त्या ठिकाणी जातो आणि जशी आपली मुलं जुळे आहेत त्याचप्रमाणे ही दोन जुळी मुलं बघितली आणि त्याच्या मनामध्ये एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली. जसा हा राजतिलक नावाचा जो ग्रस्त आहे तसा तो विक्षिप्त होता, तसा मनाने प्रेमळ देखील होता. आणि मग की तो घेतो आणि आपण याला वाढवू, कारण मोठी झाल्यानंतर आपल्या मुलांची ही दोन मुलं सेवा करतील असं वाटतं. आणि मग तो त्या दोन मुलांना घेतो आणि दत्तक घ्यायचं ठरवतो. आता ही आवळी जावळी जी मुलं आहेत त्याला शूर, थोडीशी चलाक, धाडसी वाटली आणि म्हणून दोघांचंही त्यानं नाव ठेवलं ते बहादूर, कारण ही तेच होतं. कारण हे बहादूर असतील आणि आपल्या मुलांची सेवा करतील. यानंतर काही तासांनी आता ते 6 जणांचं कुटुंब, म्हणजे पहिली त्यांची 2 जुळी मुलं, हे दोघे आणि ही सापडलेली 2 जुळी, हे 6 जण एका बोटीवरती जाऊन पोहोचले.
आणि मग दुर्दैवानं ती बोट समुद्रामध्ये गेल्यानंतर वादळ असं मोठं सुटलं, वादळ गोंगावलं आणि ती नाव जी आहे किंवा बोट जी आहे ही काय आलं त्या वादळामध्ये सापडली आणि ती बुडाली. यातून खरं तर सुदैवानं किंवा नशिबानं म्हणा, दैवानं म्हणा, त्या 6 माणसाचं कुटुंब वाचलं, परंतु त्यांच्यामध्ये फाटाफूट झालेली होती. त्या वादळात देखील ते कुटुंब वाचलेलं आहे, पण त्या 6 जणांची फाटाफूट झालेली आहे. आता फाटाफूट कशी झाली? एक अशोक, एक बहादूर आणि वडील एकीकडे आणि एक अशोक, एक बहादूर आणि आई दुसरीकडे, असं त्यांचं विभाजन झालं. आता एकाच कुटुंबाची 2 कुटुंब झाली आणि ती वेगवेगळ्या जागी वाढली. यामध्ये बराच काळ गेला, जवळपास 20 ते 25 वर्ष गेली असावीत. आणि मग त्यानंतरची कथा जी आहे ही कथा आपण काय बघतो की पडद्यावरती बघतो आणि खऱ्या अर्थानं हा चित्रपट चालू होतो. आपल्याला माहित आहे की अशोक आणि त्याची पत्नी सुधा आणि त्याच्या पत्नीबरोबर त्याची मेहुणी असते, तिचं नाव असतं तनू. हे लक्षात घ्या. म्हणजे एक अशोक डी आपण अगोदर म्हणले, मी तुम्हाला अगोदर सांगितले एकाला अशोक डी म्हणायचं आहे आणि एकाला फक्त अशोक म्हणायचं आहे. आता अशोक फक्त जो आहे त्याची पत्नी जी आहे तिचं नाव काय आहे? सुधा. आणि डॉटर इन लॉ म्हणतो आपण, सॉरी सिस्टर इन लॉ, ज्याची जी मेहुणी आहे तिचं नाव आहे तनू. आणि चित्रपटामध्ये आपण बघतो की ते काय करत राहतात, पत्त्याची प्लेइंग कार्ड्स म्हणतो आपण, ते पत्त्याची पानं खेळतात. आणि त्यावेळेला पत्त्याची पानं खेळत असताना अशोकनं जे आहे, अशोकनं आपल्या नावाचं स्पष्टीकरण जे आहे हे आपल्या मेहुणीला आणि आपल्या बायकोला दिलं. राजतिलक हे त्याच्या वडिलाचं नाव होतं. आणि मरणापूर्वी तो असं सांगतोय की मरणापूर्वी एक वेळ ते शुद्धीवरती आले होते आणि तेव्हा त्यांनी आपलं आणि मुलांची नावं सांगितली होती. आता अशोक आणि बहादूर यांचं संगोपन गंगाप्रसाद, हे लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हसाठी नावं ही पात्र जी आहेत ही फार महत्त्वाची आहेत. अशोक आणि बहादूर यांचं संगोपन आहे किंवा याचा जो सांभाळ आहे हा गंगाप्रसाद नावाच्या एका ग्रस्ताने केलेला आहे. म्हणजे बोटीला झालेल्या अपघातातून त्यांना आणि त्याच्या वडिलांना गंगाप्रसाद यांच्या मुन्सीनं वाचवलेलं आहे. परंतु दुर्दैवानं दुसऱ्याच दिवशी राजतिलक म्हणजे अशोकच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आणि मग या गंगाप्रसादानं ती दोन्हीही म्हणजे एक बहादूर आणि एक अशोक ही मुलं आपली समजून त्यानं वाढवलेली आहेत. आणि मरण्यापूर्वी तो राजतिलक जो आहे शुद्धीवरती आला होता आणि आपलं नाव राजतिलक असल्याचं आणि मुलांची नावं अशोक आणि बहादूर असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, असं तो सुधाला, आपल्या पत्नीला आणि आपल्या मेहुणीला तनूला सांगतोय. आता सुधा आणि तनू ह्या 2 बहिणी आहेत. खरं तर सुधा आणि तनू त्या गंगाप्रसादाच्याच मुली होत्या. आणि ही मुलं जी आहेत ही दोन्ही मुलं की या 2 मुलीबरोबर वाढली. मुलं वयात आल्यानंतर की गंगाप्रसादनं अशोक आणि सुधा यांचं लग्न लावून दिलं. आणि बहादूरचं लग्न कुटुंबातील प्रेमा नावाच्या एक नोकराने आहे, आपण त्याला भारतात दासी म्हणून, हिच्याशी लावून दिलं. आता बहादूर आणि प्रेमा सेवक आहेत. या कुटुंबात त्या कुटुंबाचा घटक म्हणूनच आनंदात राहत होते आणि एकमेकाची काळजी घेत होते. चित्रपटात आपण सुधा आणि अशोक जे आहेत
त्याने एक गाणं म्हटल्याचंही आपण ऐकतो. त्याच्यामधला थोडासा एक दिलखुलासपणा आपल्याला त्या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलेला असेल. परंतु एकंदरीत अशोकला असं वाटतं किंवा तो तेवढा नशीबवान नव्हता, कारण त्याच्यामध्ये सुधा ही जी आहे ही संशयी आणि थोडीशी भांडखोर होती. आणि मग संशय वृत्तीमुळे सुधा आणि अशोक यांच्यामध्ये सतत काही ना काही कारणावरून काय व्हायचं की भांडणाचे खटके उडायचे, हे लक्षात घ्या. आणि मग की ते भांडण त्यांच्यामध्ये सतत चालायचं आणि ती नंतर सुद्धा ती एकत्र यायची. आज शेवटी ती पती पत्नीच आहेत, हे लक्षात घ्या. काही वेळ भांडणार आणि पुन्हा ती एकत्र येत होती. हा झाला पहिला भाग. आता अशोक डी, आपण त्याला डी म्हणतो, आणि बहादूर डी यांचं संगोपन जे आहे हे त्यांच्या आईनं, लक्षात घ्या, आईनं दिनकापूर किंवा दिनकपूर आपण म्हणू की येतं या ठिकाणी केलं होतं, म्हणून आपण अशोक डी म्हणतोय, लक्षात घ्या. म्हणजे दिनाजपूर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी त्यांचं संगोपन किंवा त्याचा सांभाळ केला होता. आता अशोक डी जो आहे हा एक श्रीमंत ग्रस्त होता. गावात त्याला थोडीशी इज्जत होती, मान होता, आणि हे दोघंही दिनाजपूर सोडून अशोकच्या गावामध्ये आलेले होते. आपल्याला माहित आहे की कॉमेडी ऑफ एरर्समध्ये की अँटिपोलस तो काय म्हणते की मला माझ्या आईच्या आणि भावाच्या शोधामध्ये जायचं आहे, आणि म्हणून ते ड्रोमिओ आणि तो अँटिपोलस जो आहे हा येतो आहे. तशाच प्रकारे की हे म्हणजे बहादूर डी आणि अशोक डी हे येथे येत आहेत आणि ते अशोकच्या गावामध्ये येत आहेत. आता इथं त्याला शोधत येत नाहीत मित्रांनो, हे लक्षात घ्या. स्टोरीमध्ये बदल आहे. नाटकाच्या स्टोरीमध्ये की आपल्या भावाला शोधण्यासाठी तो बाहेर पडतो अँटिपोलस, पण इथं दिग्दर्शकानं ही गोष्ट केलेली नाही. हा चेंज लक्षात घ्या. आणि मग तो या ठिकाणी एखाद्या जमिनीचा किंवा एखाद्या द्राक्षबाग जे आपण म्हणतो, जसे दलाल वगैरे येतात, आपण म्हणतो सौदे पक्के करतात, तसं तो या ठिकाणी या गावामध्ये आलेला असतो. आणि या गावामध्ये आल्यानंतर तिथं त्याला वाटतं की आपण थोडासा काय करावा, व्यवसाय सुरू करून बघावा, आणि मग की थोडीशी आपण जमीन खरेदी करावी. अशोक दी हा एक तरल कल्पनाशक्ती असणारा एक ग्रस्त होता, इसम होता, आणि त्याला डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचण्याचा एक प्रकारचा छंद होता किंवा नाद होता. आणि वाचनाचा परिणाम म्हणजे की प्रत्येक गोष्टीकडं त्याला संशयानं पाहायची सवय होती. म्हणजे एखादा डिटेक्टिव्ह असतो तो प्रत्येक व्यक्तीकडं एक वेगळ्या नजरेनं बघत असतो, तसाच की हा सुद्धा ग्रस्त की दुसरीकडे प्रत्येक गोष्टीकडे एक वेगळ्या नजरेने बघतो. आणि मग आपल्यालाही की अपराधी कोण, की ही एक रहस्यकथा वाचताना दिसते किंवा तो वाचताना दिसतो की सतत तो डिटेक्टिव्ह स्टोरी आपण चित्रपटामध्ये बघितलं आहे, सतत तो डिटेक्टिव्ह स्टोरीची पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं आपल्याला त्याच्या हातामध्ये हातामध्ये दिसतात. आणि या डिटेक्टिव्ह स्टोरीज अनेक वाचल्यामुळं की त्याला कशाबद्दलच विश्वास वाटत नाही आहे. म्हणजे त्याला असं की या गावातले की काही माणसं लुटार आहेत, चोऱ्यांची टोळी आहेत, आणि तो त्याला अतिशय घाबरत होता. घाबरण्याचं कारण का होतं की तो आपल्याला माहीत आहे की थोडासा संशयाने इकडे तिकडे बघतोय, कारण त्या घाबरण्याचं कारण सुद्धा त्याच्या मनामध्ये दोन कारणासाठी होतं. एक, त्याच्याबरोबर खूप मोठी रक्कम होती, आणि
जमिनीचा सौदा करायचा होता ना. आणि दुसरी गोष्ट की या शहरात प्रथम येत असूनही खूप लोक आपल्याला नावासहित ओळखतात, सन्मान देतात, हे त्याच्या लक्षात आलं होतं. कारण आपल्याला माहिती चित्रपट बघताना की प्रथम ज्या वेळेला तो स्टेशनवरती उतरतो त्यावेळेस स्टेशन मास्तरांनी की त्याच्याकडं एका गोष्टीबद्दल चौकशी केली. नंतर एकानं आपल्या मेहुणीला काम मिळवून दिल्याबद्दल त्याचे आभार मानले. आणि मग याच्या मनामध्ये आणखी संशय निर्माण झाला की आपण या गावामध्ये नवीन आलेलो आहोत आणि ही सगळी माणसं आहेत, ही आपलं कशी काय ओळखतात. आपल्याकडे ही काही माणसांची टोळी आहे आणि आपल्याकडे काही रक्कम असल्यामुळे ही आपल्याकडं पाळत ठेवून आलेली आहेत आणि मग आपल्याकडे खूप पैसे आहेत हे या लोकांना कसं समजलं. आपली खडा ना खडा माहिती या माणसांना कशी कळली. आणि मग त्याचं मत अधिकच ठाम बनलं की जेव्हा टॅक्सी चालकानं त्याला कुठं जायचं ते विचारलं आणि त्यावेळेला त्यांनी तो प्रश्न केला की मी तुला का सांगावं. परंतु त्याच्या लक्षात आलं की आपण एखादं ठिकाण त्याला सांगितल्याशिवाय की तो आपणाला इच्छित स्थळी किंवा इच्छित ठिकाणी पोचवू शकणार नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ठीक आहे की मला इम्पेरियल जे हॉटेल आहे त्या हॉटेलला जायचं. तो पता म्हणजे अशोक डीला कोणत्या हॉटेलला जायचं होतं हे आपल्याला माहीत आहे. ओके, राहिलेली स्टोरी जी आहे ही आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.